राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी जवळजवळ 2 पत्रकार परिषदा घेतल्या आणि या पत्रकार परिषदांमध्ये गंभीर विषय मांडून धक्कादायक खुलासे देखील केले। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठमोठ्या राजकीय कनेक्शनचा उल्लेख करून ज्या कंपनीचं ते विमान होतं म्हणजे VSR कंपनीचे सगळे धागेदोरे बाहेर काढले। झालेला अपघात हा कसा अपघात नसून घातपात असू शकतो या सगळ्यावर त्यांनी भाष्य केल्यानंतर रोहित पवारांच्या सुरक्षिततेबाबत त्यांच्याच पक्षनेत्यांनी आणि स्वतः रोहित पवार यांनी मोठी चिंता नंतर व्यक्त केली। राज्य सरकारने आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे, रोहित पवारांच्या जीवाला धोका आहे असा प्रश्न सुळे यांनी स्वतः निर्माण केलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे, रोहित पवारांना कुणापासून धोका असू शकतो, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत। जनभावना तीव्र असून आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण काही तथ्ये शंका उपस्थित करतायत। त्यांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत। या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणं अतिशय गरजेचं आहे आणि या सगळ्यावर रोहित पवार मोठमोठे मुद्दे समोर आणत असल्याने रोहित पवारांची काळजी वाटत असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। खुद्द रोहित पवार यांनीही आपण दादांच्या मृत्यूबद्दलच तथ्य आणि पुरावे समोर मांडत असल्यानं कुटुंबाला भीती वाटत असल्याचं जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं। त्यामुळे त्यांना राज्य सरकारने सुरक्षा द्यावी असे मत खासदार सुळे यांनी देखील व्यक्त केलंय। आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्याचं नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया। अजितदादांचा मृत्यू विमान अपघातात झाला की तो घातपात आहे याबाबत रोहित पवारांनी 2 पत्रकार परिषद घेतल्या। त्यात त्यांनी प्रेझेंटेशन सादर केलं आणि त्यांनी पुराव्यासह बाजू मांडली। VSR कंपनी त्यांचा एकूणच कारभार लपवू पाहत आहे आणि कंपनीचा मालक फरार असल्याचं म्हणत त्याच्याशी कोणकोणत्या पक्षाच्या वरिष्ठांचा संबंध आहे इथपर्यंत रोहित पवारांनी पुरावे मांडले। तर एका खासदाराचं VSR कंपनीत भागीदारी असल्याचा देखील दावा करत त्यांनी अनेक मुद्दे जे आहेत त्यांना हात लावला। या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत याचे विश्लेषण रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून केलं। एकूण काय तर VSR कंपनीचे मालक आणि त्यांच्या गुंतवणूकदारांचे मोठमोठं कनेक्शन असल्याने आणि रोहित पवार हे सगळं समोर आणत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। याशिवाय रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपकडून आणि एका व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना सातत्याने रोहित पवार यांना सातत्याने ट्रोल केलं जात असल्याचं देखील म्हटलंय। हा ट्रोलिंग कॅम्पेन फक्त आणि फक्त अजितदादांच्या अपघातावरती रोहित पवार भाष्य करतायत, त्यामुळे हा ट्रोलिंग कॅम्पेन राबवत जात असल्याचं देखील एक त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे। हा मोठा आरोप करताना त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। मला हा प्रश्न पडलेला आहे, हे महाशय आहे समित ठक्कर, खूप खोलात नाही। त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं, मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो। मी धडधडीत बोललो होतो, पण या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना। मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का? आम्हाला थोडी कळणार होतं का? तुझी अपेक्षा होती का, त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो। हे आहेत एका फार मोठ्या BJP पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे। ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं आहे, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे। मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे BJPचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाही आहे, हा फार मोठा ट्रोलर आहे। आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात। आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो,
आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत. ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ॲक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटानंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो असं काहीतरी त्या महाशयाला लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे हे सगळे कोण आहे? कुठलं आहे? अहिल्यानगर हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे. त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे. आता हिथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले. साहेब देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली. रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते. आता रोहित पवारांनी हा सगळा आरोप केलाय आणि याशिवाय त्यांनी तपास यंत्रणांच्या कारभारावर आणि त्यांच्या संत गतीवरही टीका केलेली आहे. अगोदर ब्लॅक बॉक्स जळल्याचा दावा करणारी यंत्रणा रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र वटणीवर आल्याचं दिसून आली. एकूणच तपास यंत्रणांवर कुणाचा तरी दबाव असल्याचं जे रोहित पवारांचं म्हणणं आहे ते तरी खरं आहे का हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्वसामान्यांनी हा घातपात आहे की अपघात यावर बोलण्यास सुरुवात केली आहे आणि हा विषय लावून धरला असल्याने सर्वांनाच खडबडून जाग आलेली आहे. या सगळ्यात सरकारतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांच्या सुरक्षेवर भाष्य केलंय. पोलीस संरक्षणाची गरज असेल तर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र ज्या नेत्यांना सुरक्षेची गरज आहे त्यांना सरकारतर्फे कोणती सुरक्षा दिली जाते हे देखील आपण पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक्स सुरक्षा यामध्ये 2 सशस्त्र पोलिसांचा समावेश असतो. महाराष्ट्रातील बहुतांश आमदारांना एक्स सुरक्षा दिलेली जाते. वाय सुरक्षा यामध्ये 8 ते 11 पोलीस असतात. त्याचबरोबर 1 किंवा 2 कमांडो सुरक्षेसाठी तैनात असतात. त्यानंतर येते Y+ सुरक्षा, यात 2 ते 4 कमांडो आणि 8 ते 11 सुरक्षा रक्षक असतात. ही सुरक्षा कॅबिनेट मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांना दिली जाते. पुढे आहे झेड दर्जाची सुरक्षा. या श्रेणीत 4 ते 6 कमांडोसह 22 सुरक्षा रक्षकांची फौज असते. याबरोबरच एक एस्कॉर्ट गाडी देखील देण्यात येते. Z+ सुरक्षेमध्ये या श्रेणीमध्ये NSG आणि CRPFचे 10 कमांडो असतात. बुलेट प्रूफ गाड्यांसह 55 सुरक्षा रक्षक यामध्ये असतात. ही सुरक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली जाते. दादांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असताना आता रोहित पवारांच्या जीवालाही धोका असल्याचं म्हटलं जाते. त्यामुळे सरकार रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन यांपैकी कोणती सुरक्षा पुरवणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.